वर्ष 2016 में यवतमाल शहर से सटे 7 ग्राम पंचायतों का नगर परिषद में विलय किया गया था। तब से लेकर अब तक इन प्रभागों में विकास कार्यों को लेकर नागरिकों में नाराजगी बढ़ती जा रही है। नागरिकों का आरोप है कि शासन से निधि मिलने के बावजूद अब तक न तो पक्के रास्ते बने हैं और न ही नालियों का काम हुआ है। हालांकि यवतमाल नगर परिषद के मुख्याधिकारी शुभम का कहना है कि विकास कार्य शुरू है और शासन से प्राप्त निधि के अनुसार काम किए जा रहे हैं। आपल्या सर्वांना कल्पना आहेच की यवतमाळ नगरपालिकेची 2016 मध्ये हद्दवाढ झाली होती आणि हद्दवाढ झाल्यानंतर साधारणतः आपल्याकडे 7 ग्रामपंचायती जे आहेत त्याचं शहरी भागामध्ये विलीनीकरण झालं होतं। शहरी भागामध्ये विलीनीकरण होताना शासनातर्फे आपल्याला हद्दवाढ या योजनेअंतर्गत जो निधी आला होता तो निधी आपल्या विकास कामावर खर्च झाला, पण विकास कामांचं स्वरूप आणि निधीची उपलब्धता याच्यामध्ये जो फरक आहे तोच आपल्याला आज दिसून येतो की आपल्याकडे बऱ्याच ठिकाणी आहेत विकासाचा अनुशेष आपल्याला दिसून येतो आहे। ही गोष्ट मान्य करण्यासारखीच आहे। यावेळेस पावसाळ्यामध्ये बऱ्याच ठिकाणी जे आहेत रस्ते दुरुस्तीचे कामं आपण वरून टाकण्याच्या अनुषंगाने घेण्यात आलेले आहेत। काही ठिकाणी आपण काही जिल्हा नियोजन मार्फत काही कामं केलेत व किरकोळ छोटे जे रस्ते असतील त्यांचं काम हे आपण नगरपालिका फंडातनं पण केलेत, पण पूर्णच रस्ते जे आहेत ते आपल्याकडनं अद्याप झालेले नाही आहेत। ही बाब मान्य करण्यासारखी आहे। तरी जे विषय मी नागरिकांना आवाहन करतो की जे विषय अतिमहत्त्वाचे किंवा गंभीर असतील ते निदर्शनास आम्हाला आणून द्यावेत, त्याच्यावर नक्कीच आपण उपाययोजना करण्याचा प्रयत्न करू।